कसबा बावडेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आंबेडकर नगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आज सकाळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढं घेऊन जाणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल अशा भावना व्यक्त केल्या. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचं जतन करणारी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना देशाला दिली असल्याचं सांगितलं. या राज्यघटनेमुळेच विविधता जपणारा देश एकसंध आहे. सध्या देशात विषमता पसरवण्याचं काम काही मंडळी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादनही त्यांनी केलं. जसा उंटाला आपण एक गोष्ट आहे, उंट हळूहळू आत येतो आणि आतल्याच माणसाला बाहेर काढतो, तशी परिस्थिती आता देशात व्हायला वेळ या ठिकाणी लागणार. आणि म्हणून वेळोवेळी माझ्या तरुण मुलामुलींना माझी विनंती आहे की उद्याचा भविष्य काळ तुमचा आहे. उद्याचं भवितव्य या देशातलं, राज्यातलं तुमचं आहे. तुम्ही त्याचा नीट विचार केला पाहिजे की आम्ही कुठल्या विचाराने या ठिकाणी कुठं चाललेलो आहोत. चांगला विचार, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचार आम्ही जर नाही घेतला तर आम्ही आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. डॉक्टर साहेबांनी एक मार्ग दिलेला आहे, डॉक्टर साहेबांनी एक दिशा आपल्याला दिलेली आहे. आम्ही त्या दिशेला गेलो नाही तर मग चूक आमची आहे, त्या ठिकाणी आमची या ठिकाणी चुकीचं पाऊल असणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कुठेही आपण डॉक्टर साहेबांच्या विचाराला सोडून जाता कामा नये, ही भूमिका आमच्या भविष्यकाळातल्या पिढीने या ठिकाणी घ्यावी, अशीच अपेक्षा या 134व्या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी करतो. सामाजिक कार्यकर्ते मोहन गोखले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून सर्वच जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, डॉक्टर संदीप नेजदार, सुभाष गदगडे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आदिनाथ कांबळे, उपाध्यक्ष निखिल गायकवाड, निरंजन कांबळे, सिद्धार्थ शिंगे, अक्षय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आमदार सतेज पाटील यांनी लाईन बाजार इथल्या शिवतेज तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित जयंती उत्सवाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष करण तोरसकर, सुमित कांबळे, गणेश हेगडे, धनाजी तोरसकर, सागर येवलुजे, वैभव बाणकर, अरुण बाणकर, विठ्ठल जाधव यांच्यासह मंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.